नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. उद्या आहे दर्श अमावस्या. तर या दिवशी आपल्याला आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी आणि सकारात्मक ऊर्जा वाढावी यासाठी काही छोटे मोठे उपाय करायचेत, काही सेवा करायचेत. तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आणि आपल्या घरामध्ये बऱ्याचशा अडगळीच्या वस्तू असतात, तुटलेल्या वस्तू असतात किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात ज्या बऱ्याच दिवसापासून बंद पडलेल्या असतात. तर अशा वस्तू आपल्याला रिपेअर करून आणायचेत किंवा जर त्या खराब झाल्या असतील तर त्या आपल्याला टाकून द्यायचेत. घरामध्ये जर जाळी जळमटं झाली असतील तर ती आपल्याला काढायचीत. कारण जाळी जळमटं ही खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी तयार करतात. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपण आवर्जून आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करायची आहे. तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठावं, आपलं घर अंगण स्वच्छ करावं. कुठे जाळी जळमटं असतील, जुन्या वस्तू असतील तर त्या आपण काढून स्वच्छ कराव्यात. बऱ्याच वेळेला धान्य आपण साठवतो किंवा काही वस्तू आपण घेऊन येतो खाण्याच्या आणि त्या खराब होऊन जातात, तरी आपण तशाच ठेवून देतो. तर ही चूक आपल्याला करायची नाही आहे. अशा खराब झालेलं जे काही धान्य असेल किंवा काही खायच्या वस्तू असतील तर आपल्याला त्या बाहेर काढून टाकायचेत. आपण औषधं घेऊन येतो आणि काही औषधं आपण खातो आणि उरलेलं औषध आपण तसंच ठेवून देतो आणि त्याची डेट संपून जाते. तर असे डेट संपलेले औषधं किंवा खराब झालेले औषधं, अशी औषधंसुद्धा आपल्याला या दिवशी टाकून द्यायचेत. आता संपूर्ण दिवसभरामध्ये आपण सकाळी लवकर उठून घराच्या आधी स्वच्छता करायची आणि मग आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला गोमूत्र आणि हळद, मीठ, गंगाजल टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आपल्या घराची फरशी सुद्धा आपल्याला याच पाण्याने पुसून घ्यायची आहे आणि उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. लेपन करताना त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकावं आणि गोमूत्र टाकावं. त्याने आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आता तुमचा मुख्य दरवाजा लाकडी नसेल तरी तुम्ही लेपन करू शकता. नंतर दरवाजाबाहेर आपण रांगोळी काढावी, दिवा लावावा. कारण बघा, हा दिवस लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. अमावस्या तिथी असली तरी या दिवशी आपण जर असे काही छोटे मोठे उपाय केले तर लक्ष्मी माता ही प्रसन्न होते. आपण जेवढी घरामध्ये स्वच्छता ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता जर तुम्हाला सकाळी लेपन नाही जमलं, सकाळी तुम्ही स्वच्छता केलीत आणि दुपारनंतर जरी असं हळदीचं लेपन केलं तरी चालेल. अगदी तुम्ही दिवे लागणीच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला सुद्धा असं मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन करू शकता. ही सेवा झाली की आपल्याला संध्याकाळच्या वेळेला देवासमोर बसायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे आणि शेंडी देवाकडे येईल अशा पद्धतीने आपण नारळ ठेवायचा. त्याच्यावर आपल्याला एक कापराची वडी ठेवायची आहे. आपल्याला बसायला आसन घ्यायचं, हळद कुंकू लावायचं आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. ती कापराची वडी संपली की ती संपण्याआधीच आपल्याला दुसरी कापराची वडी ठेवायची आहे. असे 7 कापूर आपल्याला त्या नारळावर प्रज्वलित करायचे. ही सेवा अत्यंत प्रभावी आहे. याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरामध्ये वादविवाद होणे किंवा वारंवार आजारपण येणे या गोष्टी होत नाहीत. आता हा नारळ तुम्ही अमावस्याला वापरलात की तोच तुम्ही पौर्णिमेला वापरू शकता आणि जर तुम्हाला वेळ असेल तर दररोज तुम्ही थोडा वेळ ही सेवा करू शकता. तो नारळ जर खराब झाला, नारळाला तडा गेला तर तो आपण पाण्यात प्रवाहित करा किंवा निर्माल्यामध्ये टाकला तरी चालेल. नंतर आपल्या घरातील व्यक्तींचं किंवा आपल्या घराचं वाईट शक्तींपासून रक्षण व्हावं यासाठी आपल्याला पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. 11 वेळा आपल्याला वेदोक्त वल्गा सूक्त म्हणायचं आहे. या दोन्ही सेवा किंवा हे मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत. हे म्हणून झालं की आपल्या हातातील पिवळ्या मोहरी आपण आपल्या घरातल्या प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये थोड्या थोड्या मोहरी या टाकायचेत आणि दुसऱ्या दिवशी या मोहरी आपण झाडून काढताना झाडून घ्यायचेत आणि मग त्या निर्माल्यामध्ये टाकल्या तरी चालेल. याने ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. याने आपल्या घरातील व्यक्तींचं आणि घराचं वाईट शक्तींपासून, बाधेपासून रक्षण होतं. तर अमावस्येच्या दिवशी या 2 पैकी एक उपाय किंवा दोन्ही उपाय तुम्ही केले तरी चालेल. आता बऱ्याच वेळेला आपल्या घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडतात किंवा आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर आपल्याला त्या व्यक्तीवरून 7 वेळा नारळ उतरून टाकायचा आहे. आता हे करत असताना नारळाची शेंडी ही त्या व्यक्तीकडे येईल अशा पद्धतीने नारळ पकडावा. 7 वेळा त्या व्यक्तीवरून तो नारळ फिरवावा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. नंतर हा नारळ अशा ठिकाणी आपण टाकावा जेथे कोणाचाही पाय लागणार नाही, कोणी ओलांडणार नाही, अशा ठिकाणी आपल्याला हा नारळ ठेवून यायचे. घरी आल्यावर आपल्याला हातपाय तोंड धुवायचेत. आता आपण ही सेवा करताना कोणाशी बोलू नये
किंवा मागे वळून बघू नये. एकदा नारळाचा उतारा केला की आपण तो नारळ परत ठेवून येईपर्यंत कोणाशी बोलायचं नाही आणि मागे वळून बघायचं नाही. घरी आल्यावर आपण पहिल्यांदा हातपाय तोंड स्वच्छ धुवायचेत आणि मगच आपण कोणाशी बोलू शकतो. तर ही पण अत्यंत प्रभावी सेवा आहे. आणि या दिवशी आपलं गाडी, वाहन हे सुद्धा आपण स्वच्छ करावं. आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपण नारळ देवांना फोडावा. देवांना आपल्या दहीभाताचा नैवेद्य दाखवावा. आपल्या घरामध्ये वास्तुपुरुष असतो, तर